श्री स्वामी समर्थ. गुरुचरित्राबद्दल बहुतेक सगळ्यांनाच माहिती आहे. आज मी गुरुचरित्राचा अध्याय 34 त्याच्यामध्ये काय आहे हे सांगणार आहे. या अध्यायामध्ये कशाबद्दल आहे हे पूर्ण गोष्ट ऐकल्यानंतरच तुमच्या लक्षात येईल. पराशरांनी राजाला सधर्म आणि तारक यांच्या पूर्वजन्माबद्दल सांगितले. तेव्हा राजा म्हणाला, हे मुनीश्वर, माझा पुत्र व प्रधानपुत्र यांना राजवैभव आणि भोगांविषयी असलेली अनासक्ती पाहून माझ्या मनात यांच्या भविष्याची चिंता उत्पन्न झाली आहे. कृपया मला माझ्या मुलाचे भविष्य सांगा. त्यावर पराशर म्हणाले, राजा, तू विचारलेस म्हणून सत्य सांगणे आता मला भाग आहे. तुझ्या पुत्राला फक्त 12 वर्षे आयुष्य आहे. त्याच्या आयुष्याचे आता केवळ 7च दिवस उरले आहेत. 8व्या दिवशी त्याला मृत्यू येईल. ते ऐकून राजा राणीला खूप धक्का बसला. ते दोघंही खूप रडायला लागले. त्यांनी पराशरांना राजपुत्राला सधर्माला वाचवण्यासाठी काहीतरी उपाय सांगा अशी प्रार्थना केली. पराशर म्हणाले की तू घाबरू नकोस राजा. भगवान शंकरांना शरण जा. त्यांची आराधना कर. त्यांच्या रुद्राध्याय रूपी प्रार्थनेचा सतत पाठ कर. रुद्राध्याय अतिशय पवित्र आहे, शिवस्वरूप आहे. रुद्राध्याय म्हणजे वेद उपनिषदांचे सार. यांच्या पठणाने मनुष्य निष्पाप होतो. तपश्चर्या फलद्रूप होते. 4 पुरुषार्थ साध्य होतात. इहपर कल्याण होते. संकटातनं मुक्तता होते. अपमृत्यूसुद्धा टळतो. राजाने पराशरांना रुद्रानुष्ठानाचे पौराहित्य करण्याची प्रार्थना केली. 100 ब्राह्मण बोलवले. अनुष्ठानास विधिवत प्रारंभ केला. एका पुण्यवृक्षाखाली 100 कलशांची स्थापना करण्यात आली. राजाने संकल्प केल्यावर विप्रजन आवर्तनास बसले. शंकरावर अभिषेकाची सतत धार धरण्यात आली. त्या जलाने राजपुत्राला स्नान घालण्यात आले. ते अनुष्ठान 7 दिवस अव्याहतपणे चालू होते. 7व्या दिवशी अनुष्ठानादरम्यान राजपुत्राला अचानक मूर्छा आली. पराशरांनी त्याच्यावर अभिषेकाचे जल शिंपडले आणि रुद्रपाठ करणाऱ्या ब्राह्मणांनी दिलेल्या मंत्राक्षता त्याच्यावर टाकल्या. राजपुत्राचे प्राण हरण करण्यास आलेले यमदूत त्याच्या जवळही जाऊ शकले नाहीत. त्यांनी टाकले सर्व पाश व्यर्थ गेले. तेवढ्यात एक तेजस्वी शिवदूत तेथे धावत आले. त्यांनी यमदूताला मारून पिटाळून लावले. राजपुत्र शुद्धीवर आला. पराशरांनी संकट टळल्याचे सांगितले. ते ऐकून राजा राणीचा जीव भांड्यात पडला. लोकांनी मोठा आनंदोत्सव केला. यम वीरभद्राला जाब विचारण्यासाठी गेला की, वीरभद्रा, माझे दूत भद्रसेन पुत्र सधर्म्याचे प्राणहरण करण्यासाठी गेले असताना तुझ्या दूतांनी त्यांना मारून पळवले. याचा अर्थ काय? वीरभद्र म्हणाला, भद्रसेनाने रुद्रविधी केल्यामुळे त्याच्या पुत्राला 10,000 वर्ष आयुष्य लाभलेले आहे. हे तुला माहीत नाही का? चित्रगुप्ताला विचारल्याशिवाय तू आपल्या दूतांना पाठवलेच कसे? मग त्यांनी चित्रगुप्ताला पाचारण केले. तो म्हणाला, माझ्यापाशी राजपुत्राच्या नावापुढे आधी 12 वर्षे आणि त्यानंतर त्यापुढे 10,000 वर्षे आयुष्य नोंद आहे. तेव्हा कोठे यमाचे समाधान झाले आणि वीरभद्राची क्षमा मागून तो निघून गेला. तर स्वामी भक्त हो, अशी ही गुरुचरित्रातल्या या 34व्या अध्यायाची कथा आहे. या कथेतून आपल्याला काय कळलं? तर स्वामी समर्थ हे महादेवाचं सुद्धा रूप आहेत. अनेक रूपात स्वामींनी त्यांच्या भक्तांना दर्शनं दिली आहेत. तर शिवभक्ती ही खूप महत्त्वाची आहे. लीलामृतातला जो 11वा अध्याय आहे तो अध्याय आणि हा अध्याय याच्यात खूप साम्य आहे. किंबहुना त्याच अध्यायाचं इथे विश्लेषण थोडक्यात दिलेलं आहे. ह्याचा अर्थ शिवशंकर हा स्मशानात राहत असतो आणि त्याला तुम्ही जर एकदा प्रसन्न करून घेतलं तर तुम्हाला कुठल्याच गोष्टीची भीती नाही म्हणण्यापेक्षा काळाचे भयच नाही, काळाचे भय मानसी धरू नको असा उल्लेख 11व्या अध्यायामध्ये आहे. मग तो का आहे? तर तो ह्यासाठीच आहे. ह्यासाठी स्वामी भक्त हो, शिवभक्त हो, स्वामींच्या सेवेसोबतच शिवभक्ती ही सुद्धा महत्त्वाची आहे. शिवलीलामृतातला 11वा अध्याय जर तुम्ही रोज पठण केला तर त्याचंसुद्धा खूप पुण्य आहे. आता तुम्ही म्हणाल, आम्ही काय काय करायचं? नोकरी सोडून हेच करायचं का? नाही, अजिबात नाही. तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करा.
तुम्हाला वाटलं तर करा. तुमच्या मनापासून तुम्ही केलं तर तुम्हाला जास्त चांगलं फळ मिळेल. त्याच्यामुळे कोणीतरी सांगतंय किंवा मी सांगते म्हणून मुळीच करू नका. तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल, तुम्हाला जेव्हा मनापासून करावंसं वाटेल, तेव्हा मनापासून वाटेल तेव्हाच करा. कारण मनापासून कुठलीही गोष्ट करणं ही खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा कराल तेव्हा करा, हरकत नाही. आठवड्यातनं एकदा वाचलं तरी हरकत नाही. परंतु मनासमोर शिवशंकराचं चित्र आणून, डोळ्यासमोर मूर्ती आणून, किंवा तुमच्या घरात जर शिवशंभूचा शंकराची जर पिंड असेल तर त्याचीसुद्धा पूजा करून तुम्ही म्हणू शकता. पण मी इथे एवढंच सांगेन की सोमवार हा शंकराचा वार असतो, महादेवाचा वार असतो. त्या दिवशी जर तुम्ही केलं तर त्याचं महत्पुण्य अधिक असतं. आणि त्यामुळे तुम्ही निदान जमलं तर सोमवारी एक दिवस सकाळी लवकर उठून जर तुम्ही हा 11वा अध्याय वाचायला अक्षरशः 5 मिनिटसुद्धा जास्त झाले. तुम्हाला पटकन वाचण्याची सवय असेल तर तुम्ही पटापट वाचू शकता. खूप जणांचा शिवलीलामृताचा 11वा अध्यायसुद्धा पाठ झालेला आहे. तुम्ही 11वा अध्याय वाचा किंवा हा गुरुचरित्राचा 34वा अध्याय वाचा, काही हरकत नाही आहे. परंतु दोन्हीमधली कथा एकच आहे. ह्याच्यातनं एकच कळतं आहे आपल्याला की यमसुद्धा दूर निघून जातो, आपल्याला हातसुद्धा लावत नाही, त्याची हिंमतही होत नाही. आणि म्हणून शंकराचा महामृत्युंजय जो जप आहे तो सुद्धा तुम्ही म्हणत चला. तुम्हाला अगदीच 11वा अध्याय नाही जमला तर तुम्ही मृत्युंजय जप तुम्हाला गुगलवरती लगेच भेटेल. तो 2 ओळींचाच आहे, त्याला तर काहीच वेळ लागणार नाही. तुम्ही फक्त तुमची पूजा अर्चा झाली किंवा रोज घराच्या बाहेर पडताना जर तुम्ही देवाला नमस्कार करत असाल तर त्यावेळेला हा मंत्र एका कागदावर लिहून तुम्ही तिथेच कुठेतरी जवळ लावून ठेवा. म्हणजे तुम्हाला एकदा तो पाठ झाला की मग तुम्हाला तुमच्या मनात तो सतत म्हणत राहाल. तुम्ही जितका तुम्ही तो म्हणाल तितकं जास्तीत जास्त तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर स्वामी समर्थ हो. आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि तुम्ही ही करून बघा, फार छान फरक पडतो. तर मी आता इथेच थांबते. तुम्हाला हा आवडला असेल व्हिडिओ तर नक्की एक लाईक करा. सगळ्यांपर्यंत ही माहिती शेअर करा म्हणजे सगळ्यांना समजेल. तसंच नवीन असाल तर ब्रह्मांड नायक ह्या स्वामींच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे पुढचे असेच नवनवीन व्हिडिओ नवीन माहितीसह कथांसह तुम्हाला प्राप्त होतील. श्री स्वामी समर्थ.